एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपल्या विशाल भाईचे आमरण उपोषण सुरू राहील। बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा पीक विम्याचा प्रश्न पेटलाय। पीक विम्यापासून बीड जिल्ह्याला वगळण्यात आल्याच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक झालेत। पात्रूड येथील शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले। विशेष म्हणजे पीक विम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाची शासन आणि प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे। पात्रूड येथील शेतकऱ्यांनी या संदर्भात माजलगावचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले। या निवेदनात उपोषणकर्त्यांच्या मागण्याची तात्काळ दखल घेण्याची मागणी देखील यामध्ये करण्यात आली आहे। निवेदनानुसार संबंधित उपोषणकर्ते आपल्या मागण्यासाठी उपोषण करतात, मात्र इतक्या कालावधी उलटून देखील शासन आणि प्रशासनाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी केवळ सरकारी योजनेचा विषय नाहीये, तर नैसर्गिक संकटात उभं राहण्याचा आधार आहे। पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ किंवा अन्य नैसर्गिक संकटामुळे पिकाचं नुकसान झालं तर शेतकऱ्याला विम्याच्या माध्यमातून आर्थिक मदतीची अपेक्षा असते। मात्र बीड जिल्ह्यात पीक विम्याचा प्रश्न सातत्यानं चर्चेत आहे। आता पात्रूडमध्ये शेतकरी थेट रस्त्यावर उतरलेत। उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची तात्काळ दखल घेतली जावी, शासनानं ठोस भूमिका घ्यावी आणि शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत न्याय द्यावा अशी आंदोलनकर्त्यांची मागणी। एकीकडे शेतकरी आपल्या हक्काच्या विम्याच्या प्रतीक्षेत आहेत, तर दुसरीकडे मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलन तीव्र होत असताना दिसतं। त्यामुळे पात्रूडमधील या रास्ता रोको आंदोलनाची प्रशासन किती गांभीर्याने दखल घेतं आणि शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या प्रश्नावर शासनाकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या आंदोलनामागे प्रश्न एकच आहे, शेतकऱ्याने विम्याचा हप्ता भरायचा, नुकसान सहन करायचं, पण संकटाच्या काळात विम्याची मदत मिळणार नाही तर मग पुन्हा रस्त्यावर उतरायचं का?